हाय फ्रेंड्स, मी रुपाली तुमचं मराठी किचन रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तयार करणार आहे पालक पुरी। आपली मुले पालकाची भाजी खाण्यास कंटाळा करत असतील तर ही छान अशी आयडिया वापरून पालकाची भाजी त्यांना आपण खायला घालूयात। चला तर आपण पालकाची पुरी तयार करूया। पालकची पुरी तयार करण्यासाठी मी स्वच्छ अशी पालकाची पाने धुवून घेतलेली आहेत। यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा घालणार आहे, 1 चमचा जिरे, आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचंय, साधारण 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपल्याला पालक पुरी किती तिखट करायची याच्यावरती तुम्ही मिरच्या घेऊ शकता। मी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। आता प्रथम आपण पालकची भाजी चिरून घेऊया। त्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ देखील लागणार आहे। हे बघा, मी एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता आपण पहिल्यांदा पालकची भाजी चिरून घेऊया। या ठिकाणी मी पालक स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। पुढचे देठ काढून टाकायचे आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला किती इंच भाजी ठेवायची आहे त्याच्या साईजने तुम्ही भाजी चिरून घेऊ शकता। हे बघा, मी भाजी चिरून घेतली आहे। या ठिकाणी मी आता एका ताटामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण घेतलेलं साहित्य टाकत आहे। हळद, चिरलेली पालकाची पाने, या ठिकाणी मी लसूण, आलं, जिरे, मिरची यांची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता यामध्ये मी गव्हाचे पीठ मिक्स करून घेत आहे। हे मिश्रण आपल्याला छान असं तयार करून घ्यायचं आहे। पीठ मळण्याकरिता आपल्याला पाणी लागेल। आपल्या अंदाजानुसारच पाणी ओतायचं आहे। हे बघा, माझा पिठाचा गोळा तयार झाला आहे। आपली पुरी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा तेल ओतलेलं आहे। यामुळे आपली पुरी खुसखुशीत होते। हे बघा, आपला पिठाचा गोळा असा तयार करून झाला आहे। आता यामध्ये पुरी लाटण्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हा गोळा साधारण 10 ते 15 मिनिटे असाच भिजून द्यायचा आहे। हे बघा, मी पालकचे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत। तुम्ही एक मोठा गोळा घेऊन तो देखील लाटून घेऊ शकता आणि तो टोपणाच्या साहाय्याने त्याची छोटे छोटे पुऱ्या तयार करू शकता। पण मी या ठिकाणी गोळे तयार करून एक सेपरेट पुरी लाटणार आहे। हे बघा, त्यासाठी मी लागणारे सगळे साहित्य घेतलेले आहे। हे बघा, मी आता तुम्हाला पुरी दाखवते। अशी पुरी लाटून घ्यायची आहे।
आपली पुरी लाटून झालेली आहे. आता कढईमध्ये आपलं तेल गरम झाले का नाही हे चेक करण्यासाठी मी यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकलेला आहे. आता यामध्ये आपलं तेल गरम झाले. आता यामध्ये लाटलेली पुरी तळायला टाकलेली आहे. हे बघा आपली पुरी दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची आहे. आपल्या पुरीला छान असा लालसर कलर येईपर्यंत ती तळायची आहे. या ठिकाणी मी मीडियम असा गॅस ठेवलेला आहे. हे बघा आपली पुरी एका साईडनी छान अशी तळली गेलेली आहे. हे बघा आपल्या पुरी अशी छान अशी तळली गेलेली आहे. हे बघा दोन्ही साईडहून तिला छान असा लालसर कलर आलेला आहे. तुम्हाला जर माझा पालकपुरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.